नाश्ता नाही केलेला. परत एकदा देवाची स्तुती असो. तरी मी अजून माईक नाही घेतला हातामध्ये, बिना माईकचीच बोलत आहे. हा म्हणून तर म्हटलं ना की माझ्यापेक्षा तुमचा आवाज मला मोठा पाहिजे, कारण आमचा देव जिवंत आहे. आणि त्या जिवंत देवाची उपासना करायला आम्ही एकत्र आलो आहोत. सध्याची बाहेरची परिस्थिती सर्वांनाच माहिती आहे, बातम्या सर्वजणच ऐकतायत. तसं आताच मास्टरांनी सांगितलं की सैतान बऱ्याच अडचणी आणतोय, पण परमेश्वर आणि तोही जिवंत परमेश्वर त्या अडचणी बाजूला करतोय आणि आपल्याला चर्चमध्ये घेऊन येतोय. असं नाही की वारीला चालले तर गाडीनं उडवलं, चर्चला चालले. मी आजपर्यंत वयाची माझी 58-59 वर्ष चालू आहे, पण मी आजपर्यंत म्हणजे आनंदानं सांगते की असं ऐकलं नाही किंवा पाहिलंही नाही कुठंच, प्रत्यक्ष डोळ्याने नाही आणि टीव्ही मध्येही नाही, की देवाचे लोक चर्चला चालले आणि त्यांचा ऍक्सिडेंट झाला. आणि मला असं वाटतं की जे समोर बसलेले आहेत नक्कीच तुमच्यापैकी कोणालाही असा अनुभव नसणार आहे. खरं ते सांगायचं की आपण देवाचं वचन ऐकायला जेव्हा चर्चमध्ये येतो तेव्हा आत्तापर्यंत अशा दुर्घटना झाल्याच नाही, कुठंच नाही झालेल्या. आपल्या भारतात असो, महाराष्ट्रात असो किंवा परदेशात असो, की देवाचं वचन ऐकायला लोक चाललीत जिवंत देवाचं, आणि ऍक्सिडेंट झालाय, भूकंप झालाय. नाही, देव त्याच्या लेकरांना सुखरूप त्याच्या त्या पवित्र मंदिरामध्ये घेऊनच येतो. खुदा हमें उसके मंदिर में आने के लिए कभी आड़काठी नहीं करता. कुछ भी हो जाए, प्रलय आए, भूकंप आए, तो भी हमारा जिंदा खुदा हमें उसका वचन सुनने के लिए उसके मंदिर में लेके आता है. और इसलिए वापस हम लोग जोर से बोलेंगे, यीशु मसीह की जय, यीशु मसीह की जय, यीशु मसीह की जय. चला आपण परमेश्वराच्या वचनाकडे वळणार आहोत. मीही तुमच्यातलीच आहे. उलट माझ्यासाठी प्रार्थना करा की जे काही मी तुम्हाला सांगणार आहे वचन, ते सांगायला परमेश्वराने मला बोल द्यावेत, माझ्या ओठाला स्पर्श करावा, आणि जे मी सांगणार आहे तुम्हाला ते नक्कीच आपण इथून पुढच्या आयुष्यामध्ये आचरणात आणू. सुरुवातीला मी प्रार्थना करते. थँक्यू जीजस, थँक्यू. आज ज्या काही तुझ्या वचनावर मी बोलणार आहे परमेश्वरा, माझ्या ओठाला आणि जिभेला तू स्पर्श कर परमेश्वरा. माझ्या मनचे शब्द नाही तर तू सांगितलेलं तुझ्या वचनातून ज्या माझ्या मंडळीतील लोकांना सांगण्यासाठी, या माझ्या बहीण भावांना सांगण्यासाठी मला शक्ती दे. योग्य ते शब्द मला सुचव परमेश्वरा. इथपर्यंत तू आम्हा सर्वांना सुखरूप आणलंस, वाटेतील सर्व अडथळणं तू बांधून टाकलीस, म्हणून तुझे उपकार म्हणते, तुझ्या नावाला धन्यवाद देते. इथं तू हजर आहेस तुझ्या वचनाप्रमाणे, कारण तू तुझ्या वचनातच सांगितलं की तुझ्या नावाने जिथं कुठं दोघे किंवा तिघे जमतील तिथं तू हजर आहेस. आमचा विश्वास आहे की तू इथं हजर आहेस, आणि म्हणूनच आम्हा प्रत्येकाला तू घरी जाण्याच्या आधी आशीर्वादित कर परमेश्वरा. चंगाई दे आम्हा सर्वांना परमेश्वरा, आणि दिलीस म्हणून तुझे उपकार मागते. थँक्यू जीजस, थँक्यू. तुझ्या पवित्र नावाने मागते म्हणून तूच. आपण सुरुवातीला काढणार आहोत इब्री लोकासपत्र 10वा अध्याय. पासून पुढे. सापडले कोणाला? बरं मी वाचते.
तुम्ही पूर्व काळचे दिवस आठवा, त्यामध्ये तुम्हास प्रकाश मिळाल्यावर तुम्ही दुःखाबरोबर फार धीराने झोंबी चालविली. कधी निंदा व संकटे सोसल्याने तुम्ही लोकास तमाशा झाला. कधी अशी दशा झालेल्या लोकांचे विभागी झाला, म्हणजे बंदीवानांबरोबर तुम्ही समदुःखी झाला आणि आपली स्वतःची अधिक चांगली मालमत्ता आपल्याजवळ आहे व ती टिकाऊ आहे असे समजून तुम्ही आपल्या मालमत्तेची हानी आनंदाने स्वीकारली. यास्तव आपले धैर्य सोडू नका, त्यापासून मोठे प्रतिफळ आहे. परमेश्वर या वचनावर आशीर्वाद देव. इथं धैर्याबद्दल सांगितलेलं आहे की आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये धैर्य ठेवायचं आहे. रोजचं जीवन जगत असताना बघा, आपण लहान सहान गोष्टींमध्ये धैर्य सोडून देतो. आता लोखंडे ब्रदरने सांगितलं कितीतरी मोठा प्रसंग त्यांच्यावरही आणि त्यांच्या कुटुंबावरही ओढवला होता. आणि जर याच प्रसंगामध्ये त्यांनी सगळ्यांनी धैर्य सोडलं असतं तर, पण ज्या जिवंत परमेश्वरावर त्यांचा विश्वास आहे, त्यांच्या कुटुंबियांचा विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्याच जोरावर एवढ्या मोठ्या संकटावरही मात करता आली. परमेश्वरानं त्यांना सहाय्य केलं. बायबलमध्ये खूप उदाहरणं आहेत त्या धैर्याबद्दलची, की धैर्य धरल्यामुळे इयोब, दावीद राजाकडे भरपूर होतं, काय नव्हतं असं नाही. कितीतरी नोकर चाकर होते, गुरंढोरं होती, आणि तरी सुद्धा परमेश्वराने त्याची जणू काही परीक्षा पाहिली. इयोबाच्या बाबतीत तसंच झालं. आणि जर या लोकांनी धैर्य सोडलं असतं तर नक्कीच देवाचं गौरव तर झालं नसतंच, परंतु त्या काळी असणाऱ्या त्या मूर्तीपूजक आणि देवाला भिणाऱ्या लोकांना यांचा कित्ता दिसला नसता. हे खरंच आहे, दाविदाचा देवच जिवंत आहे. त्यानंतर दानिएल आहे, त्याचंही उदाहरण घेता येईल की अनेक संकट आली त्यांच्यावर. त्याही लोकांनी जर धैर्य सोडलं असतं, अग्नीच्या भट्टीत त्यांना टाकलं, शद्रक, मेशक, अबेदनगो आणि दानिएल यांना सर्वांना. राजाला वाटलं की हे भस्मसात होतील, पण नाही. या तिघांनीही किंवा चौघांनीही परमेश्वराचं भय बाळगलेलं होतं आणि म्हणून यांनी सुद्धा धैर्याने त्या अग्नीत पाऊल ठेवलं. आणि आश्चर्याची गोष्ट की स्वतः येशू त्यांच्या बरोबर चालला आणि म्हणून त्यांच्या केसाला सुद्धा त्या अग्नीने धक्का लावला नाही. जेव्हा ते बाहेर आले अग्नीतून, राजाने आणि आजूबाजूच्या लोकांनी येऊन पाहिलं, त्यांना वाटलं आता हे भस्मसात झाले असतील, पण नाही. बघा, धैर्याचा परिणाम परमेश्वर किती मोठं प्रतिफळ देतोय आपल्याला, की केसाला धक्का लागला नाही. केसाला आपल्या लेडीजला माहिती आहे की समजा केस मोकळी सोडली आहे आणि काहीतरी करायला गॅसच्या पुढे गेलो, चुकून पुष्पा ती केस मागं टाकली आहे, पण चुकून खाली वाकले, काहीतरी भाजी बघतोय, चहा बघतोय, उकळला का, आणि एखादी केसाची बट पुढे आली, गॅसची थोडीशी जळ त्याला लागली. काय होतं सेकंदात पेटतात का नाही ते केस. डोळ्याची पाती असं होऊपर्यंत केस जळून जातात. आणि ही कितीतरी मोठी भट्टी केलेली होती आणि उलट राजाने आदेश दिला की 7 पट ती भट्टी पेटवा. आणि तरी सुद्धा त्या भट्टीतील अग्नी त्या येशूच्या सेवकांना, त्या देवाच्या सेवकांना काय करू शकला का? नाही. की त्यांचा केस सुद्धा जळाला नाही.
इथं धैर्य तर आहेच, पण विश्वासही आहे की परमेश्वरावर असणारा विश्वास. मग नक्की हा विश्वास म्हणजे काय? तर जो हमें आजू बाजू दिखता है उसकी आशा की वही वस्तुओं का निश्चय और विश्वास का भी बाइबल में बहुत लोगों का विश्वास और उनके उदाहरण हमको दिए गए हैं, हम वो भी देखने वाले हैं. इफिस्करस पत्र 2 दुसरा अध्याय प्रभूच्या वचनातून आपण पाहणार आहोत की धैर्य आणि विश्वास यांचा परिणाम काय आहे. 15वं वचन आहे सापडलेलं कोणाला? इफिस 2 सापडलं. बरं 1:15 वाचा तोपर्यंत. हिंदीतून वाचलं तरी चालेल. 1:15 त्याने आपल्या देहाने बैल नाहीसे केले. ते बैल म्हणजे आज्ञाविधीचे नियमशास्त्र, यासाठी की आपण समेट घडवून आणून आपल्या ठाई दोघांचा एक असा नवा मनुष्य उत्पन्न करावा. आणि 1:15 पण वाचा. इफिस्करस पत्र 1:15. यास्तव प्रभू येशूचा तुम्हामध्ये जो विश्वास आहे आणि जे प्रेम तुम्ही सर्व पवित्र जनासंबंधाने व्यक्त करिता, त्याविषयी ऐकून तुम्हासाठी मी उपकार मानित राहत नाही. मी आपल्या प्रार्थनात तुमची आठवण करून असे म्हणतो की आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव वैभवशाली पिता याने तुम्हास आपल्या ओळखीसंबंधी ज्ञान व प्रकटीकरण यांचा आत्मा. थँक्यू जीजस. पहा की विश्वासाचं किती सुंदर उदाहरण इथं दिलेलं आहे की परमेश्वर हा उद्धार करता आहे. कसा उद्धार करता आहे? तर प्रभू येशूवर तुम्हामध्ये जो विश्वास आहे आणि जे प्रेम तुम्ही पवित्र जनासंबंधाने व्यक्त करिता, त्याविषयी ऐकून तुम्हासाठी मी उपकार मानिता राहत नाही. मी आपल्या प्रार्थनात तुमची आठवण करून असे मागतो की आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव वैभवशाली पिता याने तुम्हास आपल्या ओळखी संबंधी ज्ञान व प्रगटीकरण यांचा आत्मा द्यावा. जगात असताना आपण म्हणतो की मी या आईच्या पोटी जन्म घेतला, माझ्या आईचं नाव काहीतरी अमुक अमुक आहे, माझे वडील आहे यांचं नाव. बरोबर आहे जगित दृष्ट्या, पण खरे लेकरं आपण कोणाची आहोत? त्या जिवंत देवाची आहोत. तो आपला पिता आहे, आई आहे, आजी आहे, आजोबा आहे, काका आहे, सर्व जी काही पृथ्वी तलावर नाती सांगतो आपण ते सर्व तो जिवंत परमेश्वर आहे. आहे तुम्हाला मान्य आहे? हात वर करून सांगा सगळ्यांनी. मान्य आहे? थँक्यू जीजस. की होय, जगी काही वडील तर दिलेले आहेत देवानं मला, पण त्यांच्याही पेक्षा मोठा पिता तू आहेस परमेश्वर आमचा. आणि म्हणूनच आज ब्रदर लोखंडेंनी सांगितलेली साक्ष खरंच विचार करण्यासारखी आहे की परमेश्वरावर भाव ठेवल्यानंतर अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा तू शक्य करतो. मगाशी मलाही सांगायला पाहिजे होतं, पण मी बोलणार होते आणि म्हणून सांगते की गेल्या आठवड्यामध्ये आमची आई, मी पास्टरांशी बोलले होते त्याबद्दल. आजारी होती, 3 दिवस तिला ॲडमिट केलेलं होतं. थोडंसं वय आहे तिचं भरपूर झालेलं आहे, 87 वय आहे. डॉक्टरांनी भरपूर घाबरवलं होतं.
आम्ही घाबरलो नाही, कारण आम्हाला माहिती होतं की जिवंत परमेश्वर आमच्या बरोबर आहे. जर त्याची इच्छा असेल तर तो आईला अजून काही दिवस आमच्या बरोबर ठेवणार आहे, आणि त्याची इच्छा नसेल तो घेऊनही जाणार आहे. तर शेवटी त्याने ती आई आम्हाला दिलेली आहे. आणि म्हणून आम्ही बहिणीने फक्त एकच केलं, उपवास धरून परमेश्वराजवळ मागितलं की तुझी जी इच्छा असेल त्याप्रमाणे होऊ दे. फक्त एवढंच की ते मान्य करायला आम्हाला ताकद दे, की जे काही होईल ते मान्य करायला आम्हाला ताकद दे परमेश्वरा. 3 दिवस डॉक्टरांनी ठेवलं दवाखान्यामध्ये, सलाईन लावलं, पेशी तिच्या वाढलेल्या होत्या, बीपी कमी जास्त होत होतं. पण 3ऱ्या दिवशी आनंदाची गोष्ट म्हणजे तिला बरंही वाटलं आणि स्वतः कोटवरून उतरून ती चालायला लागली. आणि त्याबद्दल परत एकदा त्या परमेश्वराचे उपकार मानते मी, की विश्वास. परमेश्वरानं आपल्याला सांगितले की मोहरी किती छोटी असते, किती लहान आहे मोहरी, पण तेवढा जरी आपला विश्वास असला आणि आपण डोंगराला, पर्वताला एकीकडून दुसरीकडे जा असं म्हटलं तर तोही जाईल. म्हणजे किती मोठा विश्वास आणि आश्वासन परमेश्वरानं आपल्याला दिलं. इतरांच्या बाबतीत आहे का असं आश्वासन? बसतात ते आता वारीलाही गेलेले आहे त्यांच्याजवळ आश्वासन, स्वतःच्या जीवाची गॅरंटी नाही की आपण गेलो तर परत माघारी येऊ का. पण आपल्याला खात्री आहे ना, सकाळीच आपल्याला खात्री होती की मी चर्चमध्ये जाणार आहे, मी देवाचं वचन ऐकणार आहे, माझ्या या मुखाने मी देवाची उपकार स्तुती गाण्याच्या द्वारे करणार आहे, याची गॅरंटी आपल्याला आहे. असा विश्वास आहे आपल्याजवळ की असं होणार आहे. आणि त्या विश्वासाचंच प्रतिफळ परमेश्वर आपल्याला देतोय. त्यानंतर याकोब 2:17, याकोब 2:17 हे वचन वाचूया आपण. याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाही तर तो जात्या निर्जीव आहे. दुसरा आपल्या विश्वासाचा आहे की जीवित या कार्य करण्यावाला असा आपला विश्वास पाहिजे, की आपला विश्वास आहे. बघा आता वचनामध्ये तेच सांगितले, याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाही तर तो जात्या निर्जीव आहे. बघा की विश्वास आहे माझा देवावर, पण मी त्याची कृती करीतच नाही. डळमळीत आहे माझा विश्वास. तुम्ही काय आणि मी काय. बऱ्याच वेळा आपल्या असंच होतं, जिवंत परमेश्वरावर विश्वास तर आहे, पण तरी सुद्धा असं वाटतं होईल का नाही. जून महिन्यामध्ये मुलांचे कॉलेजला ऍडमिशन्स असतात आणि मग विश्वास आहे की देवबाप करणार आहे ऍडमिशन, पण तरी सुद्धा थोड्याशा डळमळीत अंतकरणाने आपण कॉलेजपर्यंत जातो. होईल का नाही. रांग तर भली मोठी लागली आहे. आपल्या मुलाचा नंबर लागेल का, आपल्या मुलीचा नंबर लागेल का. आणि मग विश्वास काय होतोय, डळमळीत होतोय. की पक्का विश्वास ठेवण्याची जी कृती करायची ती आपल्या हातून होत नाही. आणि इथंच आपल्या मानवजातीचं चुकते की खरा विश्वास जर त्या जिवंत देवावर आपण ठेवला तर नक्कीच प्रत्येक गोष्ट सफल होते. मुलांना मी माझ्याच बाबतीतला एक अनुभव सांगते तुम्हाला, की माझं पहिलं ओपन हार्ट सर्जरी झालं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं
की फक्त 10 वर्ष मी जगणार आहे, 10 वर्षाच्या पुढे मी जगणार नाही. तेव्हा माझी 12वी झालेली होती. मगाशी पास्टराने विचारलं की किती वर्ष सेवा केली. त्यानंतर मी 12वी केली, 12वी नंतर D.Ed केलं आणि D.Ed नंतर 32 वर्ष मी शिक्षिकेची नोकरी केली आणि रिटायर होऊन आज तुमच्या समोर उभी आहे. आणि त्या माझ्या पहिल्या ऑपरेशनला 36 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं होतं 10 वर्ष जगशील, त्यावर मी किती वर्ष जगले? अजून जवळ 26 ते 27 वर्ष झालं मी जिवंत आहे अजून. थँक्यू जीजस. माझ्या आईचा हा विश्वास होता, वडिलांचाही विश्वास होता. झाला डळमळीत झाला. त्यांनाही वाटलं की एवढं मोठं ऑपरेशन केले, वाचवले देवाला मागून. पण किती वर्षासाठी? फक्त 10 वर्षासाठी. पण आज त्याच्यावरही 26-27 वर्ष होऊन मी आज जिवंत आहे. त्या जिवंत परमेश्वराची कृपा आहे आणि विश्वासाचं फळ आहे. इथं सांगितलं की कृती जर नाही करत तर निर्जीव आहे, उपयोग नाही. त्यानंतर बऱ्याच वेळा विश्वास होता, पण आता सांगितल्याप्रमाणे की छोटा या कमजोर होतो आपण, की देवा तुझ्यावर विश्वास आहे, पण तू करशील का? होईल का? काय करू? असे अनेक प्रश्न डोळ्यापुढे येतात आणि तेच ठामपणे देवाला म्हटलात की देवा हे तू मला दिलं आहेस, आरोग्य दिलेलं आहेस, तर नक्कीच त्या विश्वासाचं फळ मिळते. एक गंमत सांगते थोडीशी तुम्हाला, की मी शाळेत शिकवत असताना एखादा मुलगा आजारी पडला, मुलगी आजारी पडली, तर मी मुलांना सांगून ठेवलेलं होतं की आजारी पडलात आणि तुम्ही गोधडी घेऊन झोपलात तर ती गोधडी काय म्हणते? वा, काय छान मुक्कामाचं ठिकाण मिळाले मला, नको सोडून जाईल, आता इथंच मुक्काम करतो. हा, आणि म्हणून तो ताप, ती डोकेदुखी सोडतच नाही तुम्हाला. कारण का? तुम्ही ती गोधडी सोडायला तयार नाही ना. म्हणल्यानंतर ते म्हणणार वा वा वा, छान मिळाले बरं का, मुक्कामाचं ठिकाण छान गरम आहे, राहू इथं 4-8 दिवस अजून. कशाला सोडायचं? नाही पोरांनो, ती गोधडी फेका, फेकून द्या ती गोधडी आणि उठा, उड्या मारा आणि निघा शाळेला. बघा तो आजारपण आणि ती गोधडी पण कशी वैतात ते. अरे बापरे, इथं थारा नाही बरं का, सोडावं आणि जावं आपलं दुसरं घर शोधायला. थोडक्यात काय, हे अर्थात मी ते लहान मुलं म्हणून समजावं त्यांना, म्हणून मी हे सांगत होते गंमत त्यांना. पण खरंच त्या गमतीचा परिणाम तुम्हाला फक्त सांगते की आजही ती मुलं आता मोठी झालीत, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत कामाला, पण आजही भेटल्यानंतर सांगतात की मॅडम तुम्ही जो तो 5वीला असताना गोधडीचा आम्हाला धडा शिकवला होता ना, धडा नाही एक सल्ला दिला होता ना, तो आजही आम्हाला उपयोगाचा आहे आणि आम्ही आमच्या मुलांना सुद्धा तेच सांगायला लागलो. म्हणजे थोडक्यात बघा की विश्वासाचं फळ त्या लोकांपर्यंत पण गेले, त्यांना नाही कळत समजा, पण जगिक दृष्टीने का ना होईना, पण त्यांच्या लक्षात आले की मॅडमने काहीतरी सांगितलं होतं आणि ते योग्य सांगितलं होतं. म्हणजे विश्वासात आपल्याला कमजोर व्हायचं नाही, छोटं व्हायचं नाही. बायबलमध्ये तर कितीतरी उदाहरणं आहेत. आता प्रत्येक उदाहरण तुम्हाला मी वचनातून म्हणजे फक्त सांगणार आहे की अब्राहमाला मूल नव्हतं आणि तरी सुद्धा अब्राहम आणि सारा देवाला दोष दिला नाही. त्यांनी प्रार्थना करत राहिले, विश्वास ठेवत राहिले की आज नाही उद्या परमेश्वर आम्हाला योग्य तो मार्ग दाखवणार आहे. कारण परमेश्वराने त्यांना वचनच दिलं होतं की मोठा देश अब्राहमाच्या मुलाला
दिला जाणार आहे वतन म्हणून. उत्पत्तीमध्ये लिहिलेलं आहे की परमेश्वर असं बोलल्यानंतर अब्राम थोडासा हसलाय की मी आता 100 वर्षाचा झालोय, सारा 90 वर्षाची झालीये आणि तरी परमेश्वर म्हणतोय की सारेच्या पोटी पुत्र होईल आणि त्याला मी एक देश वतन म्हणून देणार आहे. आणि आश्चर्याची गोष्ट, आश्चर्याची म्हणता येणार नाही, पण विश्वासाचं प्रतिफळ अब्राहमाला आणि सारेला इसाहक नावाचा पुत्र देवानं दिला आणि त्याच इसाहकाला नंतर इस्रायल असं म्हणण्यात आलं. आणि आज जो जगामध्ये इस्रायल देश आहे तो परमेश्वराने वतन म्हणून आपल्याला दिलेला आहे. म्हणजे पहा की विश्वासाचं फळ किती मोठं आहे. त्यानंतर मागाशी सांगितलेलं मी दानिएल, सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं त्यांना, परंतु त्यांचा विश्वास त्या परमेश्वरावर होता आणि म्हणून सिंहाने त्यांना काही केलं नाही. म्हणजे विश्वासही आहे आणि कृतीही आहे. नोहा परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे तारू करायला लागला, जहाज तयार करायला लागला. लोक हसले, वेड्यात काढू लागले त्याला, परंतु त्याचा विश्वास होता आणि म्हणून त्याने ते तारू तयार केलं. पाऊस आला प्रचंड मोठा आणि तेव्हा मग लोकांना समजलं की खरंच आपण याला वेडा म्हणत होतो, पण नाही, हा योग्य माणूस आहे, याचा परमेश्वर सच्चा आहे. याने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि म्हणून आज तो आणि त्याचं कुटुंबीय वाचलेलं आहे. त्यानंतर रक्तस्रावी स्त्री की जिला त्या काळामध्ये कदाचित तिच्या आजाराचं लाज वाटत असे आणि म्हणून विश्वासाने ती फक्त येशूच्या वस्त्राला शिवली. येशूच्या पुढं येण्याचं धाडस तिच्या जवळ नव्हतं, पण तिचा विश्वास होता की मी ज्या येशूच्या वस्त्राला शिवले तरी मी बरी होणार आहे. आणि तसंच घडलं की तिच्या विश्वासाचं फळ तिला लगेच मिळालं, ती बरी झाली. त्यानंतर आहे सुभेदार, त्याची मुलगी आजारी होती, नंतर निरोप आला की ती मेली आहे. पण येशूने सांगितलं विश्वास धर. आणि घरी गेल्यानंतर पाहिलं की घरातले सगळे शोक करतायत. येशूने फक्त त्या मुली उठ. त्याआधी येशूने घरातल्यांना सांगितलं की ती झोपली आहे, ती मेली आहे असा शब्द वापरला नाही, ती झोपली आहे. आणि त्याचाही विश्वास होता आणि त्या विश्वासाने ती मुलगी पुन्हा जिवंत झालेली आहे. तसं बारीक विचार करायला गेलं तर खूप बायबलमध्ये आपल्याला उदाहरणं दिलेली आहे की विश्वास आणि कृती, धैर्य आणि त्याप्रमाणे कृती. की फक्त नुसतं धैर्य धरायचं नाहीये, नुसतं विश्वास धरायचा नाहीये, तर त्या विश्वासाप्रमाणे कृती करायची आज आपल्याला. आणि फक्त रविवारी आपण चर्चमध्ये येतो, पास्टरांच्या तोंडून किंवा कुठल्या ब्रदर सिस्टरच्या तोंडून वचन ऐकतो, झालं संपला विषय नाही. ही आयुष्यभराची भाकर आहे आपली. आयुष्यभर त्या समाजामध्ये वागत असताना आपल्याला आपला देव आणि आपला विश्वास डळमळू द्यायचा नाही. मगच पास्टरांनी सांगितलं की शेवटचे दिवस आले, देवाच्या लोकांचा अनेक ठिकाणी कितीतरी प्रमाणात छळ सुरू झालाय, अनेक चर्चची तोडफोड चालली आहे, अनेक पास्टरांना मारहाण चालू आहे. आणि म्हणून विश्वास ठेवून आपल्याला प्रार्थना करायची आहे, त्यांच्यासाठी सुद्धा आणि आपल्यासाठी सुद्धा, की या कठीण प्रसंगी देवा तू आम्हाला टिकवून ठेव, आमचा विश्वास डळमळू देऊ नको. देव न्याय करणार आहे, देव येणार आहे.
शेरड आणि मेंढळ वेगवेगळी करणार आहे. प्रगटीकरणामध्ये अतिशय सुंदर असं वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि प्रत्येकाला आपल्या कर्माप्रमाणे तो फळ देणार आहे. आपण म्हणू शकत नाही देवा मी दर रविवारी चर्चला जात होतो, देवा मी दर महिन्याला दशांश टाकत होतो आणि घरी गेल्यानंतर मात्र माझा विश्वास डळमळत होता. कारण देवाकडं आपल्या एक एक मिनिटाचा हिशोब असणार. प्रगटीकरणातले वेगवेगळे जे अध्याय आहेत ते वाचा. एक एक मिनिटाचा परमेश्वराकडं हिशोब आहे. आपल्या नावचं पुस्तक त्याने त्याच्याजवळ लिहून ठेवलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये आपला जो खालिका आहे आणि त्याप्रमाणे तो आपल्याला स्वर्ग आणि नरक, तिथं आपल्याला चॉईस नाहीये की देवा मला स्वर्गातच घेऊन चल, नरकात नको टाकून. नाही, तिथं चॉईस नाही. चॉईस इथं ठेवली आहे त्याने आपल्याला की इथं तू कसा वागतोस, इथं तू काय करतोस आणि त्याचं फळ तो आपल्याला तिथं स्वर्गात देणार आहे. आणि म्हणून आपण प्रयत्न करू की देवावरचा विश्वास डळमळू द्यायचा नाही, उलट तो अधिक आणि अधिक दृढ कसा करता येईल आपल्याला. आपल्या मनामध्ये अर्थात आपण मनानं काही करू शकत नाही, कारण आपण अशक्त आहोत, दुर्बल आहोत. पण तो जिवंत देव आपल्या बरोबर आहे हे विसरू नका. आपल्या प्रवासात